आजचा विषय आहे मित्रांनो, लग्नानंतरचं प्रेम. लग्न झाल्यानंतर प्रेम. एखाद्या स्त्रीला लग्न झाल्यानंतरही प्रेम होतं का? कारण नवऱ्याच्यात आणि तिच्यात लग्नानंतरच्या काही काळात काही कारणास्तव वादविवाद होतात. काहींना काही गोष्टी पटत नसतात, तर काहींची फसवणूक झालेली असते. मग ती स्त्री तिच्या मर्जीने एक प्रियकर पाहते, त्याच्याशी तिच्या काही गोष्टी होतात. तो मात्र तिच्यावर प्रेम करत असतो, परंतु त्या स्त्रीला त्याच्या काही गोष्टी पटत नाहीत किंवा काहीतरी कमीपणा जाणवतो. मग तो पैशाचा असो वा प्रेमाचा. परंतु ती स्त्री त्याने इतके दिवस लावलेला जीव, केलेलं प्रेम हे नाही पाहत. तिला हवं असतं तिच्या मनाप्रमाणे. ती त्याला समजून घेतच नाही. त्याला नाही आवडत ती कोणाबरोबर बोललेली किंवा कोणत्याही पुरुषावर काही बोललेलं किंवा काही गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या ती रागाने त्याला नाकारते. पण त्या अनोखी पुरुषाला जागा देते. तो एवढा वेडा असतो, ती माझीच म्हणून तो नाही घेत खपवून. पण तिला काय त्याचं? या बाजारात बाजारभावाने राहावं लागतं. आपल्यापेक्षा बेस्ट मिळालं की आपली किंमत शून्य. परंतु ती स्त्री बेस्ट शोधण्याच्या नादात बेस्टच गमावून बसते, हे तिला कळत नाही. तो असताना, नवरा असताना तिला तिसऱ्याची गरजच का लागते? तिला समजून घेता येत नाही का? मग तिच्यात आणि धंदेवालीत काय फरक राहिला? धंदेवाली पैशासाठी, पोटासाठी किंवा तिला पाहणारं कोण नसावं किंवा तिची मजबुरी. तू कशासाठी करतेस? तुला जास्त खाज म्हणून आहे की देवानं तुला एवढी मोलाची गोष्ट दिली, त्याची तरी जाण ठेव. नाहीतर त्यालाही दुःख वाटेल, मी हिला दिलं काय आणि ही करते काय. श्रीकृष्ण त्यानंही तुम्हाला शिकवण्यासाठी जन्म घेतला. त्याची पत्नी मीरा होती, परंतु प्रेयसी ही राधा आहे. आजही नाव घेताना राधा कृष्ण घेतलं जातं. प्रेम हे अमर आहे, हेच शिकवलं त्यांनी. पण तुम्ही प्रसाद म्हणून सगळीकडे वाटणार, त्याचे परिणाम पण तसेच भोगायला येणार. परत तुम्ही देवाला नावं ठेवणार, शिव्या देणार. पहिल्यांदा बघ, देवानं तुम्हाला किती वेळा संधी दिली तरी तुम्ही तसंच वागलात. त्याच्याही दारात सारखी संधी नसते. सगळं इथंच फेडायला लागतं. देव पाहतो, देव आहे. आपला अमोल शितोळे. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.